ऑर्गॅनिक शेती करण्याचा विचार कधी आला नाही का? सेंद्रिय जाऊ जाऊ म्हणलं कसं आहे, पहिल्यानं पूर्वी कसं होतं, एक आता यांच्याकडे समजा 10 एकर जमीन, यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 ढोरं राहत, गाई म्हशी वगैरे. त्यांचं शेणखत त्या शेतात टाकत. शेतात टाकल्यानंतर ते पीक जोमाने आहे, ताबडतोब पद्धतशीर आहे, उत्पन्न निघायचं आहे. आता कसं झालं आहे की सगळं सुविधा आयती निघाली, समजा ऑटोमॅटिक खत अमुक ढमुक. तर हे जरी लागतं पण त्याच्यापेक्षा हे जास्त लागतं आहे. ते जर एक ट्रायली शेणखत म्हणजे एका ट्रायली जवळजवळ 40-50-60 किलो माती बसते. पण जर 15 क्विंटल जर एका एकरात जर अर्ध्या एकरात टाकलं तर तो माल 3 वर्ष चालते ती शेती. म्हणजे 3 वर्ष सर्व्हिस देतं ते खत. याचं जास्तीत जास्त 20-22 दिवस. त्याच्यामुळे ही शेती परवडत नाही. तुम्हाला माहित आहे की केमिकल खत जमिनीसाठी चांगली नसतात, नाही तरीही तुम्ही केमिकल शेती करत आहात. हा. तर पुढच्या पिढीसाठी काय सोडून जात आहात तुम्ही? आता मी मक्का घेतली परत, आणि ते झालं काय, त्यात पिकअपच घेऊन राहिली जमीन आमच्या आता. कशामुळं ते खत टाकू मक्का माझी म्हणजे पिकअपच घेऊन राहिली, खाल्ली. काळी जमीन आहे म्हणाला, पण मग ते ताकदच कमी पडली आता. कारण की आम्ही ते खत टाकतो, ते 20-25 दिवस 50 दिवस काम करतं, नंतर तेच ताकद संपल्यावर पुन्हा त्याला काहीतरी देणं पडतं खायला. जर ऑर्गॅनिक शेती नीट शिकवली तर तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? जर आम्हाला कोणतरी शिकवलं, सेंद्रिय शेती शिकवायची, कोणी शिकवलं आम्हाला, तर आम्ही शिकायला तयार आहे.